संत जनांनो, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. आज आपण येथे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज ह्यांच्या असीम कृपेने लाखोच्या संख्येमध्ये एकत्रित आहात. महाराष्ट्राच्या 59व्या निरंकारी संत समागमामध्ये येऊन आपण आपलं भाग्यच उजळवलेलं आहे. ह्या संत समागमामध्ये संतांच्या भेटीही तर होतात, परंतु प्रत्यक्ष साक्षात सद्गुरूचेही दर्शन होते. या सद्गुरूच्या दर्शनाने आणि सद्गुरूच्या उपदेशाने आपलं कल्याण होईल यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. मनुष्यदेह प्राप्त करून या मनुष्यदेहामध्ये आलेल्या जीवाने शिव होण्यासाठी सद्गुरू करणे आवश्यक आहे. मानवाच्या जीवनामध्ये सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. सद्गुरूच्या शिवाय आपलं कल्याण होणे शक्य नाही. आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपल्याला करायचं काय आहे, या प्रश्नांची उत्तरं सद्गुरूच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकतात. आपण मूळ रूपामध्ये ममांशु जीवलोके या गीता तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण परमेश्वराचाच अंश आहोत, परंतु हे आपल्याला वाचून ऐकून कळत नाही. कितीही ग्रंथ पुराणे वाचले तरी आपलं स्वस्वरूप आपल्याला ओळखू येणार नाही. स्वतःचं स्वरूप ओळखण्यासाठी सद्गुरू माताजींनी कृपा केली. गेल्या वर्षीपासून आत्ममंथनाविषयी दिला. हा आत्ममंथनाचा विषय जगाला देऊन सद्गुरूंनी जगावरतीही परोपकार केलेले आहे. त्याप्रमाणे आपण आपला विचार करायचा आहे की मी हा 3.5 हाताचा देह आहे का, मी ज्ञानेंद्रिय आहे का, कर्मेंद्रिय आहे, किंवा मन चित्त बुद्धी अहंकार मी आहे तरी कोण, ह्याचा विचार करण्यासाठी माऊली माऊली संत ज्ञानोबरायांनी सुद्धा म्हटलेले आहे की मी आहे कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ह्या संत वचनाप्रमाणेच आज सद्गुरू माताजी कृपावंत होऊन जगाला आत्ममंथनाचा विषय देऊन स्वकल्याणाचा मार्ग दाखवित झाले. आत्ममंथन म्हणजे आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, आणि ह्यातूनच शेवटी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान सद्गुरूच्या कृपेने, म्हणजे सद्गुरू हे आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आत्म्याचं स्वरूप दर्शवतात, आत्मसाक्षात्कार करवितात. हा आत्मसाक्षात्कार ब्रह्मसाक्षात्काराच्या माध्यमाने, आणि ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी हे कोडं आपल्याला उडगडून जातं, आणि अयम आत्मा अशी प्रज्ञानम ब्रह्म याचेही आपल्याला प्रत्यय येतात. सद्गुरूच्या असीम कृपेने हा आत्मविकास घडतो, आणि देव पहावयाशी गेलो देवच होऊन या ठेलो. म्हणजे हा आत्मदेव जो आहे, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तर मी माझ्या आत्ममंथनामध्ये नकारात्मक सद्भावना ज्या आहेत यामधील संतुलनाने नकारात्मक बाजूला करायची आहे आणि सद्भावना धारण करायची आहे. सद्भावना दैवी सद्गुणाने आपल्या जीवनामध्ये येतात. तर सहनशीलता, नम्रता, समता आणि परमेश्वराच्या विषयीचं प्रेम हे आत्मदर्शनाने आपल्याला निश्चितच होतं. हा आत्मा सर्वत्र ठिकाणी आहे. सर्वा गटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी या न्यायाप्रमाणे सर्वत्र भगवंत घडलेला आहे. आणि ब्रह्मज्ञानानंतर सद्गुरूची कृपा ही होते, आणि या ब्रह्मज्ञानानंतर आपल्याला हा परोपकाराचा भाव जे जे आपण असे ठेवावे ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडवावे. सकलजन संपूर्ण परमेश्वराची माहिती करून घेऊन ओम पूर्णम इदं पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हे असं जग जाहीर आपण वर्तन करून प्रेमाने भक्तिमार्गामध्ये वाटचाल करायची आहे. इह पर लोकही सुखी करायचं आहे. सद्गुरूच्या आज्ञेने आपल्या जीवनामध्ये राहायचं आहे. आपलं जीवन प्रपंच संसार जगत असताना सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे आम्ही सद्गुणाने जीवन जगू लागलो तर निश्चितच आमच्याकडून ही भक्ती होते, आणि भक्तीने मुक्ती निश्चित मिळते. आज या महान विशाल जनसमुदायामध्ये, महान संत समागमाच्या महासागरामध्ये आपण आलेला आहात. कोणी जिज्ञासू नवीन, त्यांना वाटत असेल की मला या देवाची ओळख व्हावी, हा ब्रह्मसाक्षात्कार व्हावा, मी कोण आहे मी ओळखावं, आणि मला माझं आत्ममंथन घडावं, तर त्यांच्या चरणी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की त्यांनी
ब्रह्मज्ञान कक्षामध्ये जाऊन सद्गुरूच्या संप्रेषित ब्रह्मज्ञान प्रचारकाच्या मार्फत आपण स्वतःची ओळख करून घ्यावी, इह परलोक सुखी करून घ्यावा, मनुष्य जन्माचं कल्याण करून घ्यावं, मनुष्य देहाची येणे, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी कृपावलोकडे दिला. हा भगवदत्त अधिकार आपण जर सद्गुरूला शरण जाऊन उपयोगात आणला तर निश्चितच आपलं कल्याण होऊन आपल्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त होईल आणि आपलं हित साधल्या जाईल. आपुल्या या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाच्या संयोगाने आईवडिलांनाही धन्यता मिळेल. आपण तरले नाही ते नवल कुळ उधारेले इतरांचे जे. हा मनुष्य देहामध्येच विचार सापडतो, इतर योनीच्या ठाई हा विचारूची नाही. म्हणून मनुष्य देहीच भगवंताची साध्यता करा, आपला इहलोक सुखी आणि परलोक सोयीला करून घ्या. सात संगत जी प्रेमाने बोला, धन निरंकार जी.